नमस्कार मंडळी, सात्विक सुगरणमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फुटलेल्या दुधापासून सुंदर अशी बर्फी। चला तर मग सुरुवात करूया। आज माझ्याकडे अर्धा लिटर फुल फॅट दूध होते। थोडेसे फाटले पण हरकत नाही, त्यातून आपण छान बर्फी तयार करणार आहोत। कढईमध्ये 2 चमचे तूप टाकू आणि त्यात अर्धा वाटी बारीक रवा घालून छान खरपूस भाजून घेणार आहोत। आणि अर्धा वाटी सुके खोबरे टाकू। त्यातच 1 वाटी फुटलेल्या दुधाचा खवा घालू, परतून घेऊ। मिश्रण परतून झाले की अर्धा वाटी पिठी साखर टाकून घेऊ। चमचा तूप आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून पुन्हा मिश्रण मिक्स करून घेऊ। मिश्रण तयार झाले हे ओळखायचे कसं? थोडं मिश्रण हातावर घेऊ, बोटाने गोल करून, जर गोळा हाताला चिकटत नसेल आणि नीट गोळा झाला तर समजा आपले हे मिश्रण तयार आहे। मिश्रणाचे 2 भाग करू। एका मिश्रणामध्ये 2 थेंब पिवळा कलर टाकू आणि मिश्रण छान मिक्स करून घेऊ। बटर पेपर लावलेल्या ट्रे मध्ये आधी पिवळ्या रंगाचा थर थापून घेऊ, त्यावर पांढऱ्या रंगाचे मिश्रण थापू। त्यावर पिस्त्याचे काप टाकून बर्फी सजवून घेऊ आणि वड्या पाडून घेऊ। त्यानंतर आपण अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवू बर्फी। ही झाली आपली फुटलेल्या दुधाची बर्फी तयार। अशी रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट मध्ये कळवा कशी वाटली। सात्विक सुगरणला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। छानशा रेसिपी सोबत पुन्हा भेटू आणि मस्त खा आणि स्वस्त रहा।